कोणाच्या आदेशाला ही छावणी चावरावर चालली आहे? कोणाचा मतलब? ये सब कुछ हमारे हुक्म से हो रहा है युवराज। हमने हुक्म दिया छावनी को रवाना होने के लिए और आपको भी हमारे साथ चलना है। क्यों, अभी तक आपको कुछ बताया नहीं? नाही, आणि तेच तर विचारतो होता मी। आम्हाला का सांगितलं नाही छावणी निघणार आहे म्हणून? का आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही? हमको समझे नहीं युवराज। सीधा सवाल है आमचा, आम्हाला का विचारलं नाही? युवराज, आपसे पूछने की हमें कोई जरूरत नहीं। ये सियासती कदम है जो हम उठाते रहते हैं। हो, पण आता आम्ही तुमच्या छावणीत आहोत, आम्हाला विचारायला पाहिजे होतं। शंभू राजे, ऐसे करने जाएंगे तो 2 दिन लगेंगे और किस किस को पूछेंगे और किस किस को बताएंगे? अरे यहाँ पर तो कितने सारे सरदार रहते हैं, अमीर उमराव रहते हैं, मनसबदार रहते हैं। सही कह रहा हूँ मुल्ला। अगर हम सबसे पूछेंगे, सबकी राय लेंगे, ऐसा तो नहीं हो सकता ना युवराज। इस गलत फहमी में मत रहना खान साहब। हम आपके कोई मनसबदार या आपकी हुकूमत तले काम करने वाले नहीं। युवराज आहोत आम्ही, आम्हाला विचारल्याशिवाय असे निर्णय घेत जाऊ नका। आम्ही तुमच्या मागे फरफटत येणार नाही। सबके साथ आप भी। सब और हम फर्क है। पूर्ण एपिसोड पहा झी5 वर। महाराज, आम्ही जे ऐकले ते खरंय का? शंभूराजेंना परत आणायला आपण स्वतः दिलेर खानाच्या तळावर जाणार? खरं आहे ते। आपण आपला जीव धोक्यात घालणार? होय। एकतर स्वराज्याचे युवराज त्या खानाच्या ताब्यात आहेत। देव न करो पण काही विपरीत घडलं तर स्वराज्याचे छत्रपतीही आयतेच त्यांच्या तावडीत सापडतील। तसंही घडू शकतं, शक्यता नाकारता येत नाही। पण तरीही शंभूराजेंना पुन्हा स्वराज्यात घेऊन येण्यासाठी आम्ही जाणारच। माफी असावी महाराज, पण एक सांगू, शंभूराजेंनी एकतर खानाच्या फौजेत शिरणं हा पहिला अविचार। त्यांना थांबवण्यासाठी स्वतः हंबीरराव गेले होते। त्यांना हाका मारल्या, पण हाका न ऐकल्यासारखं करून ते मोगलांच्या तळावर गेलेच। गेले ते गेले। त्यांना समजावण्यासाठी बहिर्जी वेषांतर करून मोगलांच्या तळावरच्या छावणीत पोहोचले, परंतु तेव्हाही त्यांनी बहिर्जींबरोबर बाहेर पडण्यास नकार दिला। हे सगळं आम्हाच ठाऊक आहे। तुमचं म्हणणं काय आहे ते सांगावं। आम्हाला इतकंच म्हणायचंय की त्यांना चुका सुधारायची संधी देऊनही ते वारंवार चुकत राहिले, आणि आता तर त्यांनी कळसच केलाय। स्वराज्यात परतायची संधी देऊनही त्यांनी ती नाकारली। म्हणूनच त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही स्वतः जाणार आहोत। आणि साहेब, कितीही झालं तरी वडील आहोत त्यांचे, आणि त्यांना आमचं ऐकावंच लागेल। तुम्ही त्यांचे वडील असला तरी स्वराज्याचे छत्रपती आहात। ज्या स्वराज्याचे आम्ही छत्रपती आहोत, त्याच स्वराज्यासाठी शंभूराजांनी त्यांचा जीव धोक्यात घातलाय। एकदा नाही, अनेकदा। जरा बारकाईनं बघा, सगळ्या गोष्टी सारख्या आहेत राणीसाहेब। मीठा खंजर है ये मिर्जा साहब, मीठा खंजर। यकीनन खंजीर आहे, पण मराठ्यांची जात आहे। पाठीवर वार नाही करणार, वार केला तर समोरून छाताडावर। देख रहे हैं मिर्जा जी, किस तरह की जुबान बोल रहा है ये बच्चा। माफी खान साहेब, बच्चा नाही, युवराज। युवराज म्हणतात आम्हाला। तोच दिलेर खान, तीच मोगल छावणी, आम्ही देखील तेच, आणि शूर आवांचे शूर बच्चेही तेच, आपले शंभूराजे। परंतु तेव्हाच जाणं हे स्वराज्याच्या हिताचं होतं। मग आत्ताचंही हिताचं करून घेऊ। ते हिताचं नसेल तर आम्ही तसं करून घेऊ। आम्हाला ठाऊक आहे, शंभूराजांना आमच्या पुढे एक पाऊल टाकायचं। आम्हाला न विचारता न सांगता स्वतःहून मोगलांच्या छावणीत गेले आहेत, आणि एका बापाचं काळीज मात्र त्या मोगली छावणीपाशीच घुटमळते। आज त्या शूर बच्चाला आणण्यासाठी त्यांचे शूर आबा जाणार। पण महाराज, बस, आम्हा दोघा बाप लेकांच्या मध्ये आम्हाला कोणीही आलेलं खपणार नाही, कोणीही नाही।
खोबऱ्याच्या वड्या तुमच्यासाठी आवडतात ना तुम्हाला? हा, आता वहिनीसांच्या हातची चव आमच्या हाताला नाही, पण गोड मानून घ्या. काय हो, काय झालं? नाही, काही नाही, बहुधा कसपट गेलं असेल. बघू. बघा बरं. तुम्ही फुंकर मारताच निघून गेले. थांबा. अहो, गरम उभीने आराम मिळतो. अक्कासाहेब, एवढं काही झालेलं नाहीये. काही कसं नाही, डोळा लाल झालाय तुमचा. आता डोळा तर सकाळीच दिलेर खानावर लाल झाला. बरं झालं ताणलात त्याला, नाहीतर मऊ लागलं की लोक कोपराने खणायला लागतात. म्हणूनच दिलेर खानाला स्पष्ट शब्दात सुनावलंय आम्ही. तेच, आजपासून तडकाफडकी बोलत जा, नाहीतर एकदा का तो तुम्हाला गृहीत धरायला लागला की मग सगळ्याच गोष्टी कठीण होऊन जाते. युवराज आहात तुम्ही, तुमचा मान तुम्हाला मिळायलाच पाहिजे आणि तसेच राहा तुम्ही. अक्कासाहेब, ती खबरदारी घेतोच आहोत आम्ही. अक्कासाहेब, वड्या बाकी झकास जमल्या. जस जसं तुमचं राजकारण रंगेल तस तशी सगळ्याच गोष्टींना चव येईल. तुम्ही योजलेलं राजकारण नीट करा आता. होय अक्कासाहेब. दादासाहेब, आपले आऊसाहेब नेहमी म्हणायचे, सिंहाने मारलेल्या पंजाचा ओरखडा अभिमानाने दाखवता येतो, पण गाढवाने मारलेली लात सांगता येत नाही आणि जखम दाखवताही येत नाही. तुम्ही तुमचा रुबाब सांभाळा. धनी, दिलेर खानानं बोलवले. आम्ही आमच्या वडिलांची बगावत केलेली नाही, हे लक्षात ठेव. हमें सब कुछ याद है, सब कुछ याद है युवराज, लेकिन आप सब कुछ भूल गए. अरे हमने आपका 2 साल इंतजार किया और आपने हमारे साथ ऐसी कड़वी बातें की. आपने हमारा बहुत दिल दुखाया. खान साहब, युवराज, ऐसा बर्ताव आज तक हमारे साथ किसी ने नहीं किया, किसी ने नहीं किया. आप लौट जाना चाहते हैं, लौट जाइए. खान साहब, और क्या कहें युवराज, अगर आपको हम पर यकीन होता तो आप शहजादे को खलीता न भेजते. हमारे ओहदे का भी मान नहीं रखा आपने. हमने एक लफ्ज भी आपके खिलाफ नहीं कहा, अपनी जुबान तक नहीं खोली. मालूम क्यों? क्यों? क्या आप हमारे अजीज दोस्त हैं, हमारी जान है, और आप हमारे ऊपर बार बार शक करते हैं युवराज. खान साहब सुनिए तो. ये हम किसके लिए कर रहे हैं युवराज? किसके लिए कर रहे हैं हम? सब कुछ आपके लिए कर रहे हैं. आपको अपनी शमशीर चमकाने का, अपनी वीरता दिखाने का हम आपको मौका देना चाहते थे. हम किसी के भी सामने आपको झुकता हुआ नहीं देख सकते, नहीं देख सकते. इसीलिए हमने आपसे दोस्ती का हाथ मिलाया. खान साहब, आप शांत हो जाइए, लेकिन हमें भी समझने की कोशिश कीजिए. हम भी युवराज हैं. ठीक है युवराज, हम आप पर छोड़ते हैं कि आपको स्वराज्य में जाकर बेइज्जती का कड़वा घूंट पीना है, या फिर हमारी दोस्ती की मिठाई खानी है. हम ये बात आप पर छोड़ते हैं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.